श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 156। भट्टोबासांच्या कुशलतेची प्रशंसा। सर्वज्ञ बाहेरच्या ओट्यावर बसलेले होते। इंद्र भट्टांनी सर्वज्ञांसाठी चांगली पाने आणली, सर्वज्ञांपुढे ठेवली, मग दंडोते केली। भट्टोबासांनी इंद्र भट्टांनी आणलेल्या सुपारीच्या फोडी सर्वज्ञांना समर्पित केल्या, पाने बाजूला ठेवली व आपल्या जवळील पानाच्या करंड्यातील पाने काढली, त्यातून चांगल्या निवडलेल्या पानातून एक विडा तयार केला व तो सर्वज्ञांना समर्पित केला। मग भट्टोबास दास्याला कामाला निघून गेले। तेव्हा दादोसांनी म्हटले, जी नागदेव कसा दृष्ट आहे, कोणाचे सर्वज्ञांच्या ठाई उपयोगाला जाऊ देत नाही। सर्वज्ञांनी सांगितले, तसे नव्हे हो, चांगले ते आमचे उपयोगी जावे असाच त्यांचा विचार असतो। आणि शिवाय दुसरे असे की पहिली पाने असताना ही पाने तो आम्हाला कशाला देईन, पहिली पाने संपल्यानंतर ही पाने देईलच की। आणि आमच्यासाठी जो पदार्थ घ्यायचा असला तर तो आम्ही यांच्या मार्फत घेतो। बाईसा सुद्धा यांच्याकडूनच पदार्थ मागवते। यावर सर्वज्ञांनी सांगितले, कोणी एक देवतेला फुला तांदूळाची पूजा करी, पुजारी ते सर्व काढून टाकी, मग देवतेच्या मूर्तीला स्थान घाली, एक पुष्प वाही, परंतु त्याला त्या काढलेल्या क्रियेचे पाप नाही, कारण तो तिची चांगलीच पूजा करीत असे। गावातील मुले देवळात खेळायला येत, खेळता लहान खडे करीत, म्हणून तो पुजारी छडी घेऊन त्यांच्या पाठी लागे, परंतु त्यांचे त्याला पाप नाही। तसा हा आमचा ठाई उचित क्रिया करणारा आहे। मग ते गप्पच राहिले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।